दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली आहे। देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। बरोबर, याचिका काय चुकीची आहे? निवडणूक आयोगाचे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहेत। विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असता कामा नये। ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीत आता ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे, याच्याविषयी जर याचिका दिली तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात निर्णय घेईल। कारण आपल्याला आठवत असेल, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला होता, त्यांचा 6 वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता। जी निवडणूक होती शिवसेनेने जिंकलेली, श्री प्रभू रमेश प्रभू, ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती। याचाच अर्थ हे नियम सगळ्यांना सारखेच आहेत। पंतप्रधानांना वेगळे नियम आणि विरोधी पक्षाला वेगळे नियम हे बिलकुल असलेच नाही पाहिजे। असले तर मला वाटतं निवडणूक या फेर वातावरणात होत नाही असा त्याचा अर्थ होतो। सांगलीच्या जागेवर आता तिढा कमी होण्याची तो वाढत चाललेला आहे। कारण विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, आता ही परिस्थिती आली तर मला माघारी घ्यावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे। असं काही होणार नाही। काँग्रेस त्यांच्या पक्षाच्या जे कोणी आहे इच्छा असणं सगळ्यांचं आहे, आमच्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी इच्छुक लोक आहेत, परंतु भावनाला मुहूर्त घालावी लागते। आताच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो, कित्येक जागा आपल्या ताकदीच्या असूनही सोडाव्या लागतात। अशा अनेक जागा आहेत की जिथे ताकद असून सुद्धा सोडाव्या लागतात। परंतु अशा युतीच्या राजकारणामध्ये, आघाडीच्या राजकारणात मला वाटतं कोणाला आणि कोणाला काही ना काही त्याग तर करावा लागेल। त्यामुळे जो काही विषय असेल तो काय फार मोठा विषय असं समजण्याची गरज नाही। काँग्रेस पक्षातला अंतर्गत तो विषय, काँग्रेस पक्ष त्याच्यावर समोर काँग्रेस त्याला फार आम्ही त्याची काळजी करावी अशातला काही भाग नाही। आज विशाल पाटील शक्ती प्रदर्शन पण करणार आहेत आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवार उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेला फटका बसेल अशी शक्यता सांगितली जाते। अडचण महाविकास आघाडीच होणार आहे असं काहीही होणार नाही। असे अनेक ठिकाणी अनेक पक्षांमध्ये, महायुतीमध्ये पण आणि महाविकास आघाडीमध्ये पण फॉर्म भरून ठेवलेले आहेत आणि असा फॉर्म भरला की फार निवडणुकीवर परिणाम होईल। मला वाटतं त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांना समजून सांगतील। महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होतंय निवडणुकीच्या काळात। दुधाला जे 5 रुपये अनुदान द्यायचं सरकारने जाहीर केलेलं होतं प्रति लिटर, याची सगळं सॉफ्टवेअर बंद आहेत। 80% लोकांना अजूनही दुधाचं अनुदान मिळालेलं नाही। आत्ता गारपीट झाली बऱ्याच भागामध्ये, त्याच्याकडे सुद्धा सरकारचं दुर्लक्ष आहे। अनेक गावात टँकरनी पाणी पुरवठा करावा लागतो, टँकरच्या परमिशन सुद्धा वेगळ्या ठिकाणी गतीनं होत नाही। सरकार पूर्णपणे राजकारणात गुंतलेलं आहे। अधिकारी राजकारणात गुंतले की काय अशा प्रकारची शंका निर्माण होते, कारण जनतेला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय। विशेषतः दुधाचं अनुदान ताबडतोब मिळालं पाहिजे, आणि कारण ते प्रोसेसमध्ये। आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या गावात टँकर आहे मग त्याचा ताबडतोब टँकर देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे। जिथं जिथं गारपीट झाली त्याचे ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे। इन्शुरन्सचं काय आहे ते तपासलं पाहिजे। शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात आज किंवा उद्या लवकरच निवडणूक आयोगाला भेटून अशा पद्धतीनं एक सरकारला निर्देश देण्याची भूमिका आम्ही घेऊ। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अधिकारी आता असं सांगतायत की आचारसंहिता लागू झाल्यामुळे मदतीबाबत आम्ही काही सांगू शकणार नाही, सरकार त्या संदर्भातला निर्णय घेईल असं काही शक्यता दिसत नाही। आणि म्हणून सगळी पंचनाम्या संदर्भात सुद्धा चालढकल सुरू आहे आणि आचारसंहितेचा आधार घेऊन सरकार पण कुठली भूमिका घेईल ते पण अत्यावश्यक ज्या बाबी आहे त्याला कुठे अडथळा निवडणूक आयोग कधीच निर्माण करत नाही। पंचनामे करायला प्रशासनाला कोणी रोखले नाही। पंचनामे रुटीन प्रोसेस, कुठे नुकसान झालं तर त्याचा पंचनामा व्हावा, ही रुटीन प्रोसेस आहे।
कलेक्टरांशी सुद्धा मी संभाजीनगरच्या कलेक्टरांशी बोललो, पण बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने काल परभणी पाटणामध्ये होतो, त्या भागात सुद्धा अशा अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे. तिथे कांदा बियाचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं. मला वाटतं त्याला एक आधार देण्याची आवश्यकता निश्चित आहे. त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला, वीज कापणी आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सहकार्य करायला तुम्हीच तयार नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे तर चालू आहे ना. या महाराष्ट्र सरकारने अशातली स्थिती निर्माण झालेली आहे ना. तर निवडणुकाच्या काळामध्ये काय काम करून असं थोडी ठरलेलं असतं. सरकारच्या अंडर सगळे चीफ सेक्रेटरी यांनी या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. पण सरकारला काही करायचंच नाही दिसत, प्रशासनाला काही करायचंच नाही दिसत आहे. आता रात बांधून बसलेले आहेत सगळे. आणि मला वाटतं अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर दुर्लक्ष होता कामा नये. तुम्ही काय पाऊल टाकलं म्हणजे मदतीसाठी तुम्ही जे पत्र देणार निवडणूक आयोगाला सांगा, सरकारला भेटणार? नाही, मुख्यमंत्र्याला भेटू नये. निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने सरकारला निर्देश द्यावा, अशा पद्धतीने गुलाबी तुम्ही पाहिले असेल नाही पाहिजे. इलेक्ट्रिक बॉन्डच्या संदर्भात ते असं म्हणतायत की 37% केवळ भाजपला मिळणार, विरोधी पक्षाला मिळालेला आहे. आणि त्याचा अर्थ असा नाही की जो काळा पैसा होता इलेक्ट्रिक बॉन्ड तो इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून राज्य पक्षाला यावा, कारण खर्च हा कोट्यवधीच्या घरामध्ये सगळ्याच पक्षात चालला असं त्यांचं म्हणणं. जे पारदर्शकपणा पंतप्रधानांचं म्हणणं चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टीला जे इलेक्ट्रो बॉन्ड मिळालेले आहेत, हे इलेक्ट्रो बॉन्ड सहजपणे मिळालेले नाहीत. पुरावे आहे, रेकॉर्ड आहे. हळूहळू सगळ्या सभेत आम्ही दाखवू. आता सुद्धा माझ्याकडे आहे की ज्या कंपन्यांना ईडीची नोटीस, ईडीची धाड, सीबीआयची नोटीस, इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्याच कंपन्यांनी 4 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला इलेक्ट्रो बॉन्ड दिले. आमचं ऑब्जेक्शन इथं आहे. इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन मुळीच नाही कोणत्याच राजकीय पक्षाने. त्याचप्रमाणे ज्यांना जसं चंदा दो और धंदा लो, काही मोठ्या आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या मराठवाड्यातलं महाराष्ट्रातलं मोठं जिद्द जागतं उदाहरण आहे. सौर ऊर्जेचं मराठवाड्यातलं 3000 हेक्टर जमीन या कंपनीला एकटीला दिलेली आहे. दुसऱ्या कंपन्या काम करत नाही का? ही कंपनी काल मी तिकडे परतूर वगैरे भागामध्ये होते, शेगाव पंढरपूर रस्ता मेगा इंजिनिअरिंग कंपनी केला. आज दुरा सोडून ही कंपनी पळून गेली. कित्येक ब्रिजेस यानं केले नाही. रस्ता खराब झाला 2 वर्षात. कारवाई करत नाही, कारण या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेले आहे. आमचं ऑब्जेक्शन इथंच. इलेक्ट्रो बॉन्ड घ्यायला आमचं ऑब्जेक्शन नाही. इलेक्ट्रो बॉन्डवर बंदी करा असं आमचं म्हणणं नाही. पण चंदा लो और धंदा दो. धंदा त्यांना दिला त्या कंपन्याला, यांना चंदा मिळाला. जो चंदा देत नाही त्याच्या ईडीची धाड, सीबीआयची धाड, इन्कम टॅक्सची धाड. ऑब्जेक्शन आमचं इथं आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं असं करून हा मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रो बॉन्ड जमा केले, हा आमचा आरोप आहे. आरोप नाही, हे सत्यता आहे. पुरावे सगळे ओपन पुरावे. आमचा मुद्दा तिथे आहे. आणि मग ज्या कंपन्या त्या पक्षाच्या ताकदीच्या प्रमाणात सगळ्यांना दिलं पाहिजे इलेक्ट्रो बॉन्ड. एकट्या भारतीय जनता पार्टीला का दिले पाहिजे या कंपन्यांनी? जर काळा पैसा निवडणुकीला कमी करायचा, बंद करायचा, तर एकटी भारतीय जनता पार्टी पैसा खर्च करते का? सगळ्याच पक्षाला खर्च येतो. आणि मग यांनी इलेक्ट्रो बॉन्ड सगळ्या कंपन्यांनी सगळ्या पक्षाला दिले पाहिजे, एकट्या भारतीय जनता पार्टीला नाही. मुद्दा हा आहे. निलेश राणे विनायक राऊतांना म्हणतायत की विनायक राऊत हे चांगली पेटी वाजवतात, त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांना स्वस्त पेटी घेऊन देणार आहोत आणि आयुष्यभर पेटी वाजवण्यासाठीच काम लावणार आहोत. फक्त पेटी तर सगळ्यात आधी राणीची पुन्हा एकदा विनायक राऊत वाजवतील या मतदारसंघात. राणीची आता 2दा वाजवलेली, कणकोलीत वाजवली, बांद्र्याला वाजवली, पुन्हा एकदा तिथं वाजवायणार विनायक राऊत. त्यामुळे मला वाटतं निलेश राणे यांनी स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा. महाराष्ट्र राज्याचं जे बस आहेत लाल त्यावरती शिंदेची सेना जे 1000 बसेसवर जाहिरात करते, तशी परवानगी त्यांना महामंडळानं दिली. नरेंद्र मोदीचा फोटो असेल, धनुष्यबाण चिन्ह असेल, त्याचबरोबर अमित शहा, रामदास आठवले, जानकर, बच्चू कडू सर्व मित्र पक्षाचे देखील फोटो असेल. जाहिरात म्हणून एसटी जर एक कंपनी म्हणून काम करत त्याला ऑब्जेक्शन आपण कसं करायचं? पैसे भरून जाहिराती देत असेल एखाद्या ठिकाणी तर जर लिगल असेल, फक्त आता नेहमी जो रेट असतो एसटीने तोच त्याला लावला पाहिजे. निवडणुकीच्या खर्चामध्ये तो कसा बसतो तोही बघितलं पाहिजे. जर 1000 बसला लावणार
तर नेहमी कमर्शियल कंपन्यांना ST ज्या पद्धतीनं रेट देते त्याच पद्धतीने या राजकीय पक्षाकडे उद्या आम्ही जर मागितलं तरी आम्हाला तोच दर लावला कमी करू नये एवढं एक विषय असं की सध्या प्रचार सुरू आहे, लोकांचं असं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं ते जाणून घ्यायचं की स्थानिक प्रश्न आहेत, महागाई आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोक प्रश्न विचारतात, पण भाजपच्या प्रचारामध्ये तो भावनिक मुद्दा आणि धार्मिक मुद्दा समोर आणला जातो, त्याच्यावर काही बोट दाखवणं तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या ज्या सभा होतात या ठिकाणी बेरोजगारीचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा भाव, शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्याचं आश्वासन, आयुष्यमान भारत वगैरे घोटाळ्या, आरोग्य विभागाच्या घोषणा, इलेक्ट्रो बॉन्ड, हर घर छत देण्याची सरकारने केलेली घोषणा, हर घर जल आणि हर घर नल देण्याची घोषणा, हे सगळे विषय महत्वाचे आहेत. सातत्यानं फुटणारे पेपर, तलाठीची भरती असेल, पोलिसाची भरती असेल, हे सुद्धा मुद्दे आहे. शिवसेना हे सगळे महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे. या सगळ्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने बोलावं, जनतेला उत्तर द्यावं आणि जनतेला मी आवाहन करेल, जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या सभा असेल या विषयावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विचारावं. नाही तर बजरंग बली की जय, सियावर राम की जय म्हणा, पण याचं एक उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे. देशाची आर्थिक स्थिती, आज देश भुकेल्या देशाची यादी त्यात 125 पैकी 121 नंबरवर आपण. गरिबी हटवली म्हणतात तर 85 कोटी लोकांना तुम्हाला गरीब लोकांना राशनच्या दुकानावर धान्य द्यावं लागतं. या सगळ्या विषयात जनतेने सुद्धा जागरूकता आणि प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. काल ओवैसी यांची सभा झाली, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केलेली आहे, जे गेल्या अनेक दशकापासून खान आणि बाण म्हणायची आता त्यांची निशाणी काय, जास्त बडबड करत होते, त्यांच्या गळ्यात साप पडला असं त्यांनी म्हटलं. साप कोण आहे? ओवैसीने क्लिअर केलं पाहिजे साप कोण आहे. म्हणजे ओवैसी साप आहे, ओवैसी मुसलमानांना साप म्हणतो, हे ओवैसीने सुस्पष्ट केलं पाहिजे. खान पाहिजे का बाण पाहिजे? खान म्हणजे खान नावाला विरोध नाही, खान प्रवृत्तीला विरोध आहे शिवसेनेचा. खानाला थोडी विरोध आहे कोणत्या. आतापासून आधीपासून आमचा तसा विरोध आहे. आज भारतीय जनता पार्टीला मदत करायची, हे सगळीकडे ओवैसीचं तेच आहे. त्यामुळं शिवसेनेच्या गळ्यात साप पडला म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या मागे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उभं राहतात, त्याचं पोटसूळ ओवैसींना उठलेलं आहे असं माझं मत आहे. उद्धव ठाकरेंनी 3 तलाक सीएला साथ दिली आणि आज पुढे 3 तलाक सीएला त्यांनी साथ दिलेली. मग चांगलं केलं वाईट केलं? आणि आज सेक्युलर तर 3 तलाक चुकीचं आहे सांगा ना ओवैसीने. मुस्लिम महिलावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर 3 तलाक कायदा हा प्रभावी ठरतोय. हा चुकीचा आहे सांगा. शिवसेनेने जे चांगलं आहे त्याला सपोर्ट केलेला आहे. मग भारतीय जनता पार्टीने का निर्णय घेतलेला असा सांगा. 3 तलाकच्या मुस्लिम भगिनीच्या किती केसेस मला माहिती आहे. मुंबईमध्ये किती केसेस आहे, संभाजीनगरात किती केसेस आहे, किती मुस्लिम भगिनी आमच्या कार्यालयात पण येत असतात. फरक पडलेला आहे त्याच्यामुळे मुस्लिम भगिनीच्यावर अन्याय जो होतोय त्याच्यावर निश्चित फरक पडलेला आहे. मग 3 तलाकला विरोध आहे का सांगावं यांनी, मग मुस्लिम भगिनी बघतील त्यांची सोय बरोबर. काल तुमचे उमेदवार चंद्रकांत खैरे असं म्हणाले की खानबाणाचं राजकारण संपलं ना. कोण नाही म्हणजे कबूल करतो आता मुस्लिम समाज शिवसेनेचा आणि सगळ्या खान प्रवृत्तीला आमचा विरोध, खानाला नाही. कारण खानाच्या नावावर काही लोक देश विकतात, राष्ट्रविरोधी कृत्य करतात. त्या प्रवृत्तीला आज पण विरोध आहे ना आमचा. त्या प्रवृत्तीला विरोध नाही अशातला कोण सांगितलं. ती जी प्रवृत्ती त्याला विरोधच आहे. पण मुस्लिम आणि हिंदू जर गळ्यात गळा घालून जर काम करत असतील, या देशाची लोकशाही मजबूत करत असतील आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली हे होत असेल तर याचा आम्हाला सार्थ अभिमान. 25 वर्षांपासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरून हा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला होता, तुम्हाला खान पाहिजे की बाण? बरोबर ना. त्यावेळेस या शहरामध्ये मुस्लिम समाजाची एक धार्मिक उन्माद होता. ज्या शिवसेना प्रमुखांनी प्रश्न विचारला त्यावेळेस या संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचा एक उच्छाद होता. मुस्लिमांची गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर होती, काही गुंडांची. ती शिवसेनेने त्यावेळेस संपवलेली आहे आणि म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी हा प्रश्न विचारलेला. हे खानच्या प्रवृत्तीची आहे तिला आमचा विरोध आहे, मुस्लिमांना विरोध नाही. सुस्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगतो. यावर तुमच्या विरोधात
शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतायत की तुम्ही आता मतासाठी लाचार झाला, तुम्ही हिंदुत्व म्हणत होते, तर हे तुमचं लाचार हिंदुत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दादा फार कडवट हिंदुत्वादी, त्याच्या मांडीला मांडी लावून नुसतं आम्हाला शिकवायची गरज नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले, ते आदर्श होते असं ते म्हणत. ते पण आता नेहमी ते औरंगजेब काढण्यात तयार. रोज औरंगजेबाची कबरीवर गेले, औरंगजेबाच्या कबरीवर गेले. ते काय या म्हणण्याला काय त्याला रोज ती काय नुसतं कोणतरी न्यूज बनवण्यासाठी औरंगजेबची कबर करत असते. नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे का ते कबर बंद करण्याचे, पुढून द्या, सगळ्यांना दर्शन घेत करून द्या, काय करायचं ते करून पण ते द्या. टुरिस्ट प्लेस आहे आपल्या इथलं. आपल्या जर टुरिस्ट प्लेस आहे त्याला काय धार्मिक थोडी आपण समजतो. सगळे आता जात होतो ना, तुम्ही लहानपणी आम्ही ट्रिपला गेलो, नाही गेलं सांगा कोण नाही गेलं, सगळे गेलो. तुम्ही आता एका आम्ही काय दर्शन घ्यायला जातो की झोपायला जातो का डोकं टाकवायला जातो, पाहायला जातो त्याला काय. नाही, पण ते हे सारखं होऊ नये, याच्या बातमी होऊ नये आणि हे उगाच चर्चेचा विषय होऊ नये म्हणून एकदाच खुलं करा. मला असं तुम्ही आवाजात वाटतं मला वाटतं याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकदा सुस्पष्ट भूमिका मांडली. तेच ते औरंगजेबाची कबर, तिच्या गेलं, ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. अफसर खानला आवडतात तिथं जाऊ द्या. पण आम्ही उद्धवजीनंच या संस्थेमंडळ सांगितलेलं आहे की आम्हाला जो काश्मीरमध्ये लढणारा औरंगजेब प्रिय, हा संभाजी महाराजांचा छळ करणारा औरंगजेब आम्हाला प्रिय नाही, ही भूमिका आमची आहे. दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक न्याय याचिका दाखल करण्यात आली आहे. देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. बरोबर, याचिका काय चुकीची आहे. निवडणूक आयोगाचे निवडणूक आचारसंहितेचे नियम सर्वांना लागू आहे. विरोधी पक्षाला वेगळे नियम आणि सत्ताधारी पक्षाला वेगळे नियम बिलकुल असतात. ज्या पद्धतीनं मागच्या कर्नाटकच्या निवडणुकीत, आता ह्या निवडणुकीत धार्मिक पद्धतीनं प्रचार करणं चालू आहे, याच्याविषयी जर याचिका दिली तर सुप्रीम कोर्ट त्याच्यात निर्णय घेईल. कारण आपल्याला आठवत असेल शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर प्रचार केला होता. त्यांचा 6 वर्षासाठी मताचा अधिकार काढून घेतला होता. जी निवडणूक होती शिवसेनेने जिंकलेली श्री रमेश प्रभू, ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केलेली होती. याचाच अर्थ हे नियम